राधा, हम्म. आपल्याला सगळ्यात जास्त येणारा प्रश्न, आम्हाला मुलगी बघा किंवा मुली मिळत नाहीत, सध्या लग्नाला मुली मिळत नाहीत. तर खरंच असं आहे का की नशिबाचा भाग आहे मुलगी नाही मिळणं, असं काय आहे का? नाही, तसं तर नसतं. तर आता आपण काय करू, आपल्या होप नोपनो टेक्निकनं, आपल्याला माहिती की होप नोपनो टेक्निकनं आपण एखाद्याचा जीवनसाथी त्याला मिळण्यास मदत होऊ शकते. तर मला सांग, होप नोपनो टेक्निकनं जर आपण एखादी होप नोपनो टेक्निक आपण आपल्या ह्या व्हिडिओमधून एखाद्याला सांगितली, जसं आपण सांगितलं तसं जर त्यानं फॉलो केलं, तर त्याला त्याच्या आयुष्याचा जोडीदार मिळेल का? हो, नक्कीच मिळेल. 100% मिळेल, 1000% मिळेल. बरं. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका, बघा, आणि याच्यामध्ये जसं मी सांगतोय तुम्हाला तसं तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा. जर तुम्हाला समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आम्हाला किंवा सगळं शेअर करू शकता सगळं तुम्ही शेअर करा. पर्सनल शिकवू आम्ही तुम्हाला. तर आम्ही तुम्हाला पर्सनल म्हणजे ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देऊ, तुम्हाला गायडन्स करू. तर एक उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या, समजा आता टॉपिक सध्याचा काय आहे की मुली न मिळणं ही सध्या प्रॉब्लेम चालू आहे, सगळं आम्ही ऐकतो, किंवा जवळचे असतील किंवा मित्र असतील किंवा पाहुणे असतील कोण पण. तर मला एक सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मनामध्ये जे बी निगेटिव्ह विचार येतात, की उदाहरणार्थ टायगर बघा, आमचा चार्ली पण आला इथं लगेच व्हिडिओ काढताना. तर तुमच्या मनामध्ये जर एखादा निगेटिव्ह विचार येत असेल की बाबा माझं लग्न होईल का, मला मुलगी मिळेल का, आता समजा माझं वय 25 आहे, माझं वय 30 आहे, आतापर्यंत मला मुलगी मिळाली नाही, आता इथून पुढे मुलगी मिळेल का, नाही मिळेल, किंवा मुली जे मिळतात ते पैसे मागतात, की असे जे निगेटिव्ह विचार येतात, ते तुम्ही आधी निगेटिव्ह विचार करणं पूर्णपणे बंद करा. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही मनामध्ये निगेटिव्ह विचार बंद केल्यानंतर पूर्ण पॉझिटिव्ह विचार चालू करायला, म्हणजे विचार करायला चालू करा. जसं की माझं लग्न 100% होणार आहे, किंवा माझ्या आयुष्याचा जोडीदार मला 100% मिळणार आहे. तर असं पॉझिटिव्ह तुम्ही विचार करा, निगेटिव्ह पूर्णपणे सोडून द्या. आणि तुम्ही बोलण्यात पण फरक ठेवा आणि विचार करण्यात पण हां, फरक ठेवा. आता उदाहरणार्थ एक उदाहरणार्थ सांगतो की एखादी कोण मावशी असतील, कोण त्यांच्या मुलाला किंवा त्यांच्या भावाच्या मुलाला मुलगी मिळत नसेल, तर त्यांनी जर आपल्याला सांगितलं की मुलगी मिळतच नाही, मुलीच नाही, तर आपण ते ऐकतो आणि आपल्या मनामध्ये ते निगेटिव्ह विचार तयार करतो की बाबा मुलीच नाहीत सध्या. मग आपण पण ते आपल्या माइंडमध्ये ते निगेटिव्ह गेल्यामुळे आपल्या आयुष्यात पण निगेटिव्ह व्हायला चालू होतं. त्याच्यामुळं निगेटिव्ह विचार पूर्णपणे बंद करा, आणि तुम्ही निगेटिव्ह विचार पूर्णपणे बंद करून टाका. मी तुम्हाला होप नोपनो प्रेयर तुमच्या आयुष्याचा जोडीदार तुम्हाला मिळवण्यासाठी, अट्रॅक्ट करण्यासाठी कशी यूज करायची ती सांगतो. आणि हे टेक्निक ना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पैशाबद्दल, तुमच्या रिलेशनशिप बद्दल, तुमच्या करिअर बद्दल, कुठलं पेन तुम्हाला असलं तुमच्या बॉडीमध्ये, हे सगळं सॉल्व्ह करू शकतं 100%. सगळ्यासाठी तुम्ही ही प्रेयर यूज करू शकता तुम्ही. याचे रिझल्ट खूप पॉवरफुल, आम्हाला तर रिझल्ट कंटिन्यू येत आहेत. तुम्ही पण याचं ट्राय करा, रिझल्ट घ्या. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यासाठी मी शॉर्टमध्ये सांगतो की हो ओपन टेक्निक एक हवाईन प्रेयर आहे ही, आणि हिचा उपयोग कोणत्याही गोष्टीला हील करण्यासाठी होतं. उदाहरणार्थ एखाद्याला त्याच्या आयुष्याचा जोडीदार मिळत नसेल, तर काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा काहीतरी निगेटिव्हिटी आहे, त्याच्यामुळे त्याच्या आयुष्याचा जोडीदार त्याला मिळत नाही. तर त्यानं काय करायचं की पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे निगेटिव्ह विचार बंद करायचे येणारे माइंडमध्ये, आणि पॉझिटिव्ह विचार ठेवायचे. आणि एक प्रेयर यूज करायची, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर आता ही प्रेयर आपण किती वेळेस यूज करतो आणि किती टायमाला यूज करू शकतो हे सांग. हे असं काही टाइम ठरवून नाहीये, ह्या टायमाला करावंच असं नाहीये. तुम्ही केव्हा पण करू शकता आणि कुठंही करू शकता. तुम्ही काम करताना करू शकता, कसंही करू शकता. आणि हे बेसिक झालं. आणि ॲडव्हान्स टेक्निकसाठी आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, कोणताही चार्ज न घेता, कोणतीही फी न घेता तुम्हाला आम्ही गायडन्स करू. आणि याची ॲडव्हान्स पद्धत तुम्हाला कशी करायची, पर्सनल तुम्हाला एकदम डीपमध्ये कसं तुम्हाला म्हणजे हे टेक्निक करायला सांगायचं, हे आम्ही सांगून देऊ तुम्हाला. आणि तुम्हाला काही ह्याच्याबद्दल असं हे काय म्हणते तो, काय ह्याच्याबद्दल तुम्हाला काही समजत नसलं ना, तुम्ही कमेंट बिंदास करू शकता. काय आहे हे, कसं आहे, तुम्हाला समजलं नसलं तर आम्ही तुम्हाला पर्सनल सांगू. आणि मला एक सांगायचं की तुम्हाला ह्या आता कसं असतात, काही आध्यात्मिक असतात, काही आध्यात्मिक नसतात. तर काहींना विश्वास लगेच बसतो, काही म्हणतात विश्वास लगेच ठेवत नाही, काहींना विश्वास बसत नाही. तर माझं एक म्हणणं त्यांना आहे की तुम्ही विश्वास ठेवायची गरज नाही. जसं सांगितलं तसं थोडे दिवस केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक विश्वास बसतो याच्यावर. कारण की हे मला होप नोपनो टेक्निक म्हणा, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा, कळल्यानंतर की मी 2 वर्ष ह्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता, की असं काही नसतं म्हणून, नशीब बदलायचं आपल्या हातात नसतं म्हणून. मग मला एवढं सांगायचं आहे की ह्याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. थोडं तुम्ही ह्याला ट्राय केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला रिझल्ट येऊन विश्वास बसतो. तर थँक्यू. हे आम्ही व्हिडिओ सोडतो, तुमचे ह्या व्हिडिओपासून काहीतरी तुमची मदत होईल आम्हाला आशा आहे.
तर पुढचा व्हिडिओ नक्की येईल, वाट पहा. आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ यांच्यापर्यंत पोहोचवा ज्यांना लवकरच लग्न करायचं आहे आणि त्यांच्या आयुष्याचा जोडीदार त्यांना. लग्नच म्हणून नाही, पण प्रत्येक कुठलीही प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसते तर ती तुम्ही सॉल्व्ह करू नक्कीच शकता. आम्हाला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला काही अडचण येत असली